हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवनचंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशाच सर्व मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरना ब्लॉग समजलाच असेल. तर आजचा आपला शो आहे तो चिपळूणमध्ये केळशी गावात आहे आणि आज आपण चाललो आहे गोरेगाव वेस्टच्या डोंगरी बीट्समधनं चाललो आहे. तर मी फर्स्ट टाइम त्या ग्रुपमधून चाललो आहे. तर बघूया कसं काय म्हणजे आहे शो. आणि मी चिपळूण साईडला मी फर्स्ट टाइम जातोय वाजवायला. तर बघू कसं काय तिकडचा क्राऊड आणि पब्लिक कशी आहे तिकडची. तर आता आपल्याला निघायचं आहे संध्याकाळी इथून दहिसरवरनं 7:30-8 वाजता, कारण आपल्याला ट्रॅव्हल्स आहे तिकडे गोरेगाववरनं पिकअप करणार आणि बाकीचे ग्रुपची पण मुलं असणारच. तर तुम्हाला भेटवीनच सगळ्यांना. तर मी पण फर्स्ट टाइम चाललो आहे. तर बघू कसं काय. आणि त्या ग्रुपमधनं पण फर्स्ट टाइम चाललो आणि गावात पण त्या फर्स्ट टाइम चाललो. चिपळूण साईडला मी कधी गेलो नव्हतो. तर मी विचार केला मस्तपैकी आता ब्लॉग बनवूया आणि आजचा आपला ब्लॉग एकदम तुफान होणार आहे. तर आपल्याला 2 दिवस तिथे थांबायचं आहे, एक हळद आणि एक वरात. तर आपण 2 दिवस तिकडे वाजवणार आणि फुल गाजवणार आहे. डोंगरी बीट्स जो शो आहे तो आपण फुल वन साईड मचावून टाकू. आणि आता फटाफट मी जरा पॅकिंग करतो. आपल्याला तिकडे जे कपडे वगैरे घालायचे आहेत, बाकी सगळं शूज वीज वगैरे बाकी सगळं पॅकिंग वगैरे करतो. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर लाईक कमेंट सर्व करून ठेवा. तर आता बॅग पॅक करायला बसलो आहे मस्तपैकी. आपल्याला 2 दिवस राहायचं आहे म्हणजे त्या हिशोबाने आपण कपडे घेतो आहे. जास्त पण नाही, 2 जोडी घेतले आहेत. आपल्याला मेन तर तिथे ब्लॅक घालायचं आहे, कारण आपण शोला जास्त करून तुम्हाला माहितीच असेल की ब्लॅकच घालतो. तर आता 2 पॅन्टी घेतल्यात मी आणि टी शर्ट आहे एक ब्लॅक आणि एक शर्ट आहे ब्लॅक. आणि बॉडी वगैरे आहे, चष्मा वगैरे पण आहे, स्प्रे बॉडी स्प्रे आहे, ब्रश कॉलगेट वगैरे सगळं घेतलं आहे. तर गाईज आता मी लिफ्टमध्ये मेट्रोच्या आपल्याला जायचं आहे. आता आरे कॉलेजला उतरायचं आहे म्हणजे, कारण की आपली तिथून ट्रॅव्हल्स असणार. तर ग्रुपची सगळे मुलं तिथेच आहे आणि जो माझा मित्र आहे मितेश करून तो पण तिथेच असणार. तर आता आपण मेट्रोमध्ये लिफ्टमध्ये आता मेट्रो पकडू आणि डायरेक्ट तिकडे हायवेला जाऊन भेटू. तिकडनं आपली ट्रॅव्हल्स असतात. फायनली तिकीट वगैरे काढले आहेत, वाजले आहेत आता 8 वाजून 10 मिनटं झाले. तर फटाफट आता मेट्रो येईलच, मग आपण पोचू आणि तिकडनं डायरेक्ट शूट करू. ग्रुपचे सगळे मेंबर आले आहेत, सगळे आता इन्स्ट्रुमेंट उचलतात. बस आपली तिथे आली आहे, सगळे आहेत आपले भाऊ लोक इन्स्ट्रुमेंट उचलतात. मी पण इन्स्ट्रुमेंट उचलतो. आता बस आली आपली समोरच. तर आपण जाऊ आणि काय ते कंटिन्यू करू प्रवास. बाकी सगळे आपले भाई लोक आहेत. आडवा टाकतो आडवा. ऑर्डरला जायच्या अगोदरची गोष्ट. घर दाखवायला आता मला सांग, गाडी इथे हे अमितला का घेऊन घर दाखवायला तिथे एक बसले, 2 बसले बघ दिसले आहे. एक तिथे एक तिथं काय माहिती. 2 टाड्या. तर आता वाजलेत संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपली पूर्ण पब्लिक आहे. सोबत साहिल आहे. भाऊ तुझं नाव काय? मयूरेश कीबोर्डिस्ट आहे. साहिल बेसवाला आहे आपला. आणि पुढे आपले 2 महान कलाकार चालत आहेत, प्रफुल्ल आणि तुझं नाव काय? धनेश. आणि भाईनी काय रात्रभर झोपायला नाही दिलंय बसमध्ये. इथे चेहरा दाखव, एकदा चेहरा दाखव. हे बघा लाजतोय. झोपायला आम्हाला काय दिलं नाही आणि सकाळी झोपलेला. तर आता वाजले संध्याकाळचे 7 वाजले. आपल्याला आता शो चालू करायचा आहे 8:30-9 नंतर चालू करायचं आहे. आणि आज कसं म्हणजे डोंगरी बीट्सचे 2 शो आहेत, तर 2 म्हणजे बॅच असणार. तर पुढे एक केळशी गाव आहे, तर तिकडे वेगळी बॅच आहे. आणि इकडे आपण कुठे, गावाचं नाव काय? मांदिवलीमध्ये आहे. तर आता आम्ही असं नाश्ता वगैरे करायला गेलेलो, जरा राऊंड वगैरे मारून आलो. नाश्ता वडापाव वगैरे केला
आणि दुपारी काय जास्त ब्लॉग नाही शूट केला कारण काय झोपलेलो आणि दुपारी काय म्हणजे शूटच नाही केलं. ऊन पण भरपूर होतं, गरमीमुळे झोप पण नाही लागली. पण ठीक आहे, थोडीफार झोपलो आम्ही आणि जेवून बिवून मग परत झोपलो. आता जातो आहे आम्ही आमच्या रूमवर. तिकडे मस्तपैकी आता सेटअपची तयारी तर करायचीच आहे. त्या अगोदर आम्ही जरा फ्रेश वगैरे होऊ आणि त्याच्यानंतर मग आपण वाजवायला सुरुवात करू. तर बघू पुढचं कसं काय. आणि जास्त काय ब्लॉग शूट नाही केला. रात्री तर भावाने गाजवलं आहे, बस एकदम गाजवली. बस ह्याच्याच नावावर होती असं वाटत होतं. रात्रभर आम्हाला झोपायला नाही दिलं आणि सकाळी स्वतः झोपला. काय नाही, मजा येते पोरांबरोबर. फर्स्ट टाईम आलेलो मी पण या गावात आणि सगळे मला पहिल्यांदाच भेटले. सगळं भारी आहे एकदम, सगळे आपले मित्र पण भारी आहेत आणि गाव पण एकदम भारी आहे. तर भेटूया आता, फ्रेश वगैरे होऊ आणि कपडे वगैरे घालू, चेंज वगैरे करू आणि मग डायरेक्ट ब्लॉग सुरू करू. ओके. भाई आपला आहे ना पदयात्री चालतोय बघा, हे बघा. सकाळपासून विचार असाच चालतोय बिना चपले. कारण याचा सीन काय माहिती आहे, हा घालून आलाय बूट, चप्पल काय घेऊन नाही आलाय. तर सकाळी पण आम्ही फिरत होतो ना, तर असाच बिना चप्पलचाच फिरत होता. ऊन पण होतं एकदम कडक आणि पालखीच चालतोय हा, असं वाटतंय. काहीतरी बोल, भाऊ लोक लाजतात असं वाटतंय. काहीतरी बोला रे. नाही बोलतच नाही हा, तर काय बोलणारच नाही. आता व्हिडिओ चालू झाला तर काय बोलत नाही, नाही तर व्हिडिओच्या पाठी वेगळा आहे हा जरा. हाय हाय लाईट आहे. रूममध्ये आलो आहे आम्ही फायनली. ही आमची रूम आहे, ही आमची रूम आहे. आम्हाला इकडे दिली आणि बाजूलाच तिथे मंडप आहे समोर. रूम पण मोठी आहे मस्तपैकी आणि इथे पण आहे चांगली जागा. हा बघा हा काय करतो काय माहीत. हा गाईस परत आंघोळ करतोय. सकाळी पण केली, सकाळी 4 वाजता गेले, आता परत करतोय. बाकी सगळे आहे तिथे चार्जिंग वगैरे लावत आहेत. हा काय बोलतच नाही, लाजतोय. आपले कीबोर्डिस्ट. सेल नाही भाई त्याच्यात, सेल नाही. चला आता फ्रेश वगैरे होऊया मस्तपैकी, कपडे वगैरे घालू आणि मग थोड्या वेळाने सेटअप लावायला जाऊ. आपल्याला पुढच्याच आहे अजून चालू करायचं, 8:30-9 वाजता चालू करायचं आहे. कारण आपला म्हणजे मुंबईचा एरिया नाही, गाव एरिया, तर इथे लेटच सगळं चालू होतं. तुम्हाला माहितीच असेल मुंबईमध्ये कसं ऑलमोस्ट लवकर चालू होतं, पण इथे तसं नाही. इथे थोडं लेटच चालू होतं, 8 नंतर 8:30-9 वाजेपर्यंत असं चालू होतं. बघू अपडेट येईल तुम्हाला. भाई काय बोलतो, आज मचवायचं आहे? फुल राडा. हा आज मचवायचं आहे की नाही? थकला आहे ना हा, तर इकडेच असतो म्हणजे याचा अर्धा घर इकडेच आहे. काय बोलतो? अर्धे पाटे पोचले. अरे देव माणूस आहे, हे देव माणूस काय हा? देव माणूस आहे. मशीन चालू केली, बंद पडलेली. बंद पडलेली मशीन चालू केली भाईने. कहाँ से कर लेते हो, कैसे कर लेते कैसे हो? बडे तेजस्वी लोक आहे. सांगू नाही शकत, वर गेलेले एवढे उपकार आहेत. एवढे उपकार आहेत. झोपेमध्ये, कालच्या झोपेमध्ये सगळे आता आठवले आम्हाला. बंद पडलेली मशीन भाईने आहे ना पूर्ण चालू केली. आता कधीपासून करतोय बिचारा. कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर आम्ही टाकतो. कोणाची मशीन बंद पडली तर हाय आपला भाऊ.
करून देईल तुम्हाला. हा बाकी सगळे ते बसले, आता झोपलाय, काय करतोय काय माहीत, मोबाईल बघतो कधी वाजता. फायनल रेडी वगैरे झालो आता आम्ही लोक सगळे. आता जातो आम्ही सेटअप लावायला. आता वाजलेत किती माहिती आहे, 9:10 झाले आणि इथे हळद आहे ना लेटच स्टार्ट होते. म्हणजे गाव साईड बोललं की असंच असतं, म्हणजे लेट चालू होते. आणि रात्री मी काय जास्त ब्लॉग शूट का नाही केला, कारण म्हणजे झोपलेलो पण आणि रात्री काय शूट करायसारखं होतं पण नाही, म्हणून काय जास्त शूट नाही केला. आणि सकाळी आलो आम्ही 8-8:30ला पोचलो, काहीतरी 8 वाजता काहीतरी पोचलो. आणि त्याच्यानंतर मग आलो, जरा फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट झोपलो. ते संध्याकाळी आम्ही उठलो आणि बाकी एन्जॉय करत होते पोरं. तर आता जाऊया आपण सेटअप वगैरे लावूया आणि तुम्हाला दाखवतो सेटअप वगैरे काय आहे आपलं आणि काय नाही.
फायनली आपला आजचा हळदीचा म्हणजे पॅकअप झालेला आहे आणि पॅकअप आमचं तुम्ही बघितलं काहीतरी 2च्या नंतरच झालेला आणि आता मंडपाच्या इथेच आहे आणि आता जेवायला आलो आहे. किती वाजता माहिती आहे? 4 वाजता रात्रीचे म्हणजे सकाळचे पहाटेचे आता 4 वाजायला आले आहेत. बघू शकता तुम्ही 3:58 झाले आहेत. तर आता जेवायला चाललो आहे आम्ही. पाठी सगळी आपली मंडळी आहे, ग्रुपचे पोरं आहेत. तर आता जाऊ जेवायला, काय बघू काय कसं काय. आणि आता पोरांनी फुल धमाल केली म्हणजे फुल कडक एकदम वाजवलं. तुम्ही बघितलं. जास्त काय व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण आपल्याला म्हणजे कोण एक्स्ट्रा पोरं नव्हती त्यामुळे. तर थोडंफार कसं मी कोणाला तरी देत होतो शूट करायला आणि आपला एक ग्रुपचा मुलगा आहे त्याने पण शूट करायला थोडी मदत केली. तर आजचा ब्लॉग म्हणजे हा कंटिन्यू ठेवीन. उद्या पण आपल्याला इथे थांबायचं आहे, आपल्याला उद्या वरात आणि लग्न पण वाजवायचं, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवीनच. तर आता फटाफट जेवून वगैरे घेऊ आणि पुढे कंटिन्यू करू ब्लॉग. ओके. जेवण आहे बघा, चवळीची भाजी आणि पापड. बाकी सगळे बसले तिथे वन साईड मध्ये फुल रोटो किंग सगळे आमचे मालक बसलेत तिथे. मालकांना हे आमचे मालक बसले तिथे, मितेश रटाटे, आणि हे आमचे कीबोर्डिस्ट बिचारे बघापासून बिचारे थांबले होते कधी आम्हाला जेवण भेटणार. आणि यांना बघा, हे आमचे ब्लॉगचे ओनर. आता फायनली आम्ही रूमवर आलो, झोपतोय. खरंच झोपतोय आम्ही. आता कडक मस्त झोप लागते. आणि वाजलेत किती माहिती आहे? सकाळचे 5 वाजायला आलेत आणि आमच्या कीबोर्डची नखरे बघा, ते बघा गाणी वाजवतात तिथे. हे बघा बाकीचे झोपलेत. तर आता मी पण झोपतो आणि उद्या ब्लॉग कंटिन्यू करूया. हां, गुड मॉर्निंग सकाळची. आता डायरेक्ट गुड नाईट. चला आता डायरेक्ट सकाळी जे काय आहे ते आपला ब्लॉग कंटिन्यू करू. ओके. द नेक्स्ट डे. तर आता सकाळचे वाजलेत 10:30 वाजून गेले आहेत आणि आम्ही लोक म्हणजे जे आहेत ग्रुपची पोरं ते अर्धे झोपलेत. आता तिकडे ते लोक वाजवणार कारण तुम्हाला मी आधी पण सांगितलं आपले 2 प्रोग्राम आहेत म्हणजे 2 शो आहेत डोंगरी बीचचे. तर 2 म्हणजे बॅच बनवली आहे. तर एका बॅचला आम्ही होतो काल आणि आता दुसऱ्या बॅचला दुसरी मुलं आहेत. त्यातलाच एक आपला भाऊ, काय नाव तुझं? जितेश. आता सितेश भाऊ. तर आता म्हणजे मी एकदम आहे ना फटाफट उठलो, आपल्या मितेशने उठवलं, फटाफट उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट आंघोळ वगैरे करून कपडे घालून लगेच 15 मिनिटात रेडी झालो. आणि आता चाललो मी जे दुसरी म्हणजे ऑर्डर आहे, दुसरा जो शो आहे तिथे पण लग्नच आहे. तर आता मला तिथे दुपारपर्यंत पाठवलं आहे. मग परत संध्याकाळी आपण इकडच्या शोला येणार वरात वाजवायला. तर आता बघू कसं काय. आणि एकदम गफलतमध्ये उठलो आणि रेडी वगैरे झालो फटाफट. आणि भाऊ पण आहे आपला, नाश्ता करतो गाडी चालवत. तर आता बघू केळशी गावात चाललो आहे ना आपण. आता आपण केळशी गावात चाललो आहे. आता तो आपली दुसरी ऑर्डर आहे ना ती केळशी गावात आहे. आणि याच्या अगोदरची कोणतं गाव होतं? मांदिवली गाव. तर आता पोचू आपण 5-10 मिनिटात पोचू. बघू तिथे पोचल्यावर शूट करायला भेटतंय की नाही. मुलगा कोण असेल एक्स्ट्रा तर आपण काढू व्हिडिओ. आता भेटू पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तोपर्यंत तुम्ही. 2 hours later. भाई आम्ही आहे ना, मी केळशीला गेलेलो पण तिथे काय वाजवलंच नाही. म्हणजे तिथे काय वेगळा शॉट झालेला, वेगळा सीन झालेला. आणि यांनी मला उठवलं लवकर, जा वाजवायला तिथे केळशी. आणि काय तिथे वाजवायला भेटलं नाही, काय नाही. परत आलो लगेच. आमच्या बॉड्या पडल्यात. आमच्या आता बॉड्या पडल्यात बघा. 2 तास चालून आलेत पोरं. 1, 2 आणि या कीबोर्डिस्टला काय शांतीच नाही बघा, ऐकतच नाही. तर आपण जरा आराम करतोय. सकाळी मी 10 वाजता उठलेलो ना, त्याच्यानंतर फिरत होतो, नाश्ता वगैरे केला, थंडा वगैरे पियायला. म्हणजे इथून लय लांब जावं लागतं, दुकान काय जवळ नाही. आणि आता वाजले मंडणगडमध्ये मांदिवलीला आलो. आता वाजलेत किती माहिती आहे? दुपारचे 3 वाजायला आले. आणि आम्ही आता या गर्मीमध्ये आहे. बाकीचे आहेत आपले मंडळी. कॅपॅसिटी नाही. हरलो मी. आमच्या मालकांची कॅपॅसिटी नाही बोलताय. हरलो, जिरली माझी.
जिरली शाप जिरली. शाप जिरली. 2 तास चाललंय 2 तास. संध्याकाळी 1 वरात वाजून परत आम्हाला केळशीला एक दुसरी वरात वाजवायची आहे. दुसऱ्या टीम बरोबर. दुसऱ्या टीम बरोबर तुंतुनी झालेले आहेत पायाचे. आणि आता 2 तास चाललो. थंडा नाश्ता. थंडा नाश्ता 2 तास चालून आणि 2 जण आपल्याला सोडून गेल्या. 2 जण आम्हाला सोडून गेले. गद्दार लोक सोडून गेले. बघा हा एक आणि तो एक Body झोपलाय. पडली आहे त्याची. तो अमन एक सोडून गेला अर्ध्यावर आम्हाला. जिरली माझी. जिरले बघा छोटा आर्टिस्ट आमचा. छोटा तुला आर्टिस्ट. पण आम्ही ब्लॉग मध्ये घेतोय. अपकमिंग आर्टिस्ट. काय बोलला? अपकमिंग आर्टिस्ट. अपकमिंग आर्टिस्ट. ए ही बॉडी पडलेली आहे. कोणीतरी घेऊन जा. हाय हाय दुसरा झोपलाय. साहिल झोपलाय. चला आता जरा आराम करूया. मग नंतर संध्याकाळी वरात वाजवायची आपल्याला 1-1.5 तास. मग त्याच्यानंतर आपल्याला मुंबईला जायचं आहे. चला आता संध्याकाळी भेटूया. ओके.
1 hour later. बसलोय फायनली आम्ही बसमध्ये. आता वाजले 9:30 वाजत आले आणि आता मुंबईला बघू किती वाजेपर्यंत पोहोचतात. ब्लॉग नंतरच कंटिन्यू करेन. आता जेवायला पण थांबेलच गाडी आणि बस जरा लेट आली. 8चा टायमिंग होता पण आता 9 वाजून गेले. पण ठीक आहे, आता गावचा एरिया आपल्याला पण माहीत नाही, आपण पण फर्स्ट टाईम आलो इकडे. तर भेटू आता पुढे. बाकी आपले आहेत दोघं भाऊ. साईड वन साईड हा. तू काय बोलतो? जेवायला थांबत तेव्हा भूक लागली. भूक लागली हा, जाम भूक लागली भाई. वेफरवर दिवस काढले. हे बघा वेपर, बघा वेपर, एवढे वेपर घेतले. हा खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.